इंदापुरात मानाचं अश्वाचं दुसरं रिंगण संपन्न झालंय। अश्वाच्या रिंगणात अनेकांचा सहभाग पाहायला मिळालाय। भगवा पताका घेऊन वारकरी धावलेत, तर तुळशी वृंदावन घेऊन धावणाऱ्या महिला वारकऱ्या, पकवाज टाळकरी आणि पोलीस अधिकारी यांनंतर अश्व सुद्धा धावले। रिंगण सोहळ्यात सहभागी झाले होते, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुंदर कुसाळकर यांनी। पालखी सोहळ्यामध्ये इंदापूर येथे अश्वाचं रिंगण दुसरं रिंगण या ठिकाणी पार पडत आपण पाहू शकतो। हे अश्वाचं मानाचं दुसरं रिंगण इंदापूर मध्ये पार पडत आहे। खर तर सुरुवातीला या ठिकाणी भगवा पताका घेऊन या ठिकाणी धावले गेले, त्यानंतर तुळशी वृंदावन घेऊन या ठिकाणी महिला देखील धावलेले आहेत। यानंतर पताका घेऊन त्यानंतर टाळकरी, त्यानंतर पोलीस कर्मचारी ह्या रिंगणामध्ये धावलेले आहेत। खर तर या रिंगणामधून धावत असताना एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होते। अशा प्रकारची या ठिकाणी परंपरेनुसार मानत आलेली ही प्रथा या ठिकाणी मानली जाते। जमलेले आहेत, खर तर लाखोंच्या संख्येने या ठिकाणी भाविक जमलेले आहेत। आपण पाहू शकतो हे अश्व या रिंगणामध्ये धावताना आपल्याला पाहायला मिळतात। खर तर भाविकांनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। खर तर हे नयनरम्य दृश्य हा सोहळा पाहण्यासाठी इंदापूरकरांसह संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातून आलेले सर्व भाविक आणि तसेच लाखो वैष्णव या सोहळ्यामध्ये देखील सहभागी झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहेत। सुंदर कुसाळकर, लोकशाही मराठी, इंदापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।